आपल्या जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण जर बारकाईने सगळीकडे लक्ष ठेवलं तर एका मित्राला मी मेसेज पाठवला, तू रात्री ऑनलाईन कधी येतोस? तर त्याला उत्तर पाठवलं, दोन्ही बांधीत धुवून जायला सगळी कामावर करते येतो. बऱ्याच दिवसांनी गाठ पडलेल्या मित्राला मी असं विचारलं, वैद्य साहेब काय म्हणतात? एवढं विचारल्या त्याला आंदोलन पडला आणि माझ्या घरात पडून रडायला लागला. आमचं पोरगा असं म्हटलं की तुमचा क्लासमेट भेटायला आलाय, तर क्लासमेट भेटायला आलाय मी त्याला विचारलं, बरेच नाही क्लासमेट भेटायला आलाय नाही म्हणला, तू विचार तुमचा रेकॉर्ड आहे का घरात? त्यामुळे आपोआपच माझ्या लक्षात आलं की तुमचा क्लासमेट आहे. एकाला विचारलं तुम्हाला बहीण भावंड किती? तर ते म्हणजे आम्ही पाहतो तुमचा नंबर जीवच आहे म्हणला, जीवच. म्हणजे आपल्याकडे एखादा फोन आला मला त्याला जॉबीने सांगितलं अमोल सरला, मला 50,000 रुपये असलेली एक बस सापडलेली आहे, तर तुम्हाला वा तुमच्या मनाने कोणाचं कौतुक केलं पाहिजे. तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला त्यांचा पत्ता हवा का? तुम्ही त्यांचे पैसे परत करणार आहात का? त्यासाठी नाही म्हणलं, मला या बसमध्ये 50,000 रुपये सापडलेले आहेत. जी कोण मालकीन असेल तिच्यासाठी एक दर्द भरा अशा प्रकारचं गीत लाव. हे त्याला सांगितलं 50,000 रुपये सापडल्यानंतर. आणि आपण व्यवहार पण पाहतो, आपण समजा कुठे बोलून म्हटलं तर आपण चिडायचं नाही, शांतपणे विचार करायचा, ह्याला कसं काय समजलं. तरी संमेलनामध्ये एक घरी कविता गातो, चप्पल हरवले गाणं कसं गाव, घरी कसा जाऊ, प्रेक्षकांचा आवाज आला, गायला सुरुवात करा, चप्पल आपोआप येते. तुम्ही जर दुकानात गेला आणि दुकानदाराला फालती नोट द्यायचा प्रयत्न केला तर फालती नोट देताना कुठल्याही पुरुषाचा किंवा स्त्रीचा चेहरा हा आपोआप निष्पाप. आपल्याकडे समृद्धी महामार्गाची खूप चर्चा होती, प्रत्येक गावात खरा समृद्धी महामार्ग आहे. तर जिथं तुम्ही आता जाताना सुद्धा बघा, तुमच्या गावात जिथं स्पीड ब्रेकर आहे त्या स्पीड ब्रेकरच्या साईडला एक छोटी वाट मोटरसायकलवर मी टाकलेली असते आणि ते जरासं तिथनं पास होतात. माझ्यामध्ये स्पीड ब्रेकर शेजारची ही जी छोटी वाट आहे हा खरा समृद्धी मार्ग आहे. एकाला नवीन एक स्त्री आपल्या ऑफिस मध्ये आल्यानंतर त्यानं मेसेज काय टाकला सगळ्यांना, अरायवल ऑफ ब्युटिफुल अँड हॅपी लेडी इन आवर ऑफिस. त्याला अनुवाद म्हणून दुसऱ्याला उत्तर पाठवलं, पुण्या गावाचं आलं पाहतो. म्हणजे मला बऱ्याच वर्षानंतर माझं पहिलं प्लॅन भेटलं, लक्ष देते बघूया बऱ्याच वर्षानंतर माझं पहिलं प्लॅन भेटलं. जेल सुरक्षेत दिल तोडवून निघून गेलं, जेल सुरक्षेत दिल तोडवून निघून गेलं. आपल्याला एक कोणाचा पण फोन आला की माणसं विचार म्हणजे कोणाचा पण फोन कोणी घेतला की एकमेकाला आपण विचारतो की काय करायचं, ही नसती उठावी आपण काही विधान सांगत नाही. स्मशानभूमीत जाताना एका माणसानं असं सांगितलं की इथं अतिशय प्रचंड अशा प्रकारची शांतता आहे आणि ही शांतता मला आवडली, मला ही निरव शांतता आवडली. एवढ्याच स्मशानभूमीत महाराजाला न आवडायला काय आम्ही जीव घेऊन ही जागा मिळवली. मी टेबलावरती एक फॅन ठेवला आणि त्याला विचारलं की तू माझा फॅन आहेस काय? त्याने एका डावीकडं आणि एका उजवीकडं मान बघून सांगितलं नाही. तेव्हा साडीवरून खेळाचे पाय घेऊन एक माणूस पडला, दुसरा पडला, तिसऱ्यानं साल बघितली, पण तो मला पहिले 2 पटेल पडल्यावर मला पण पडायला पाहिजे. आणखीन एक नेम लक्षात ठेवा, मूर्खाची तरी भांडू नका. कारण मी बघा मूर्खाची भांडू नका, मूर्खाची भांडायला लागला तर भांडणारा थोड्या वेळानं फरक लक्षात येईल. म्हणजे पहिला मूर्ख आहे का आता बोलतोय. आता झोपल्यावर माणसाने किती छान छान स्वप्न करतात. माझ्या स्वप्नामध्ये माणूस एक तर कुत्र्यांचा घराला असतो, नाहीतर भूत तर मला उचलून नाही. आपल्याकडे कोरोनातून इंग्लिश बोलायची सवय. व्हॉट आर यू या प्रश्नाचा मला काय तुम्ही काय आहे, तुम्ही काय काय व्हॉट आर यू विचारल्यावर एकानं सांगितलं आय वॉज वर्किंग फॉर ए शुगर मिल इन कोल्हापूर बट आय लेट दिस जॉब. काय सांगितलं ना, I was working for a sugar mill in Kolhapur, but I left the job. पण मी नोकरी सोडली ना, शुगर मिल मध्ये काम करतो. Why? का सोडली? थंडीत ऊस तोडायचं मला म्हणजे ऊस तोड करायला हा तिकडं होता.
थोडक्यात काय सांगतो तुम्हाला की माणसाचं वैशिष्ट्य काय आहे की माणूस हा एकमेव प्राणी आहे की तो हसू शकतो. हास्य हे दोन माणसामधलं अंतर कमी करतं. त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी माणसानं हसण्याचा शोध लावला असावा. आणि तुम्हाला खरं सांगा तुमच्या चेहऱ्याचं सौंदर्य जे आहे ते हसण्यामुळे बदलतं, जलकन बदलतं. कपाळावरती हात घालायला 7 पेक्षा जास्त स्नायूंची हालचाल करावी लागते. हसायला एवढं काही करावं लागत नाही. त्यामुळे चालणीच्या परीनं देखील घेऊन ठेवलंय. मला पावसात चालायला आवडतं का तर माझे अश्रू कुणाला दिसत नाही. मी आपला व्यवहार मार्ग सांगतो. तुम्ही काय हसतमुख असताय हे जरा बरोबर नाही. निदान त्यांच्यासाठी तरी आपण कायम हसतमुख असावं. म्हणजे आपण कायम हसतमुख असणं खरं तर विनोद आहे. विनोद म्हणजे काय आयुष्याच्या गंभीरपणावर टाकलेल्या नोट्स आहे. त्याला या पद्धतीनं हे अंतर आपण कमी करण्याचा प्रयत्न करूया. आपण निवडणुका झाल्या म्हणून एकदा निवडणुकीची तुलना करून सांगतो की बुद्धिवादी लोकांचा निवडणूक हा शक्यतो त्याच्या भानगडीत तर निवडून येत नाही. निवडून येण्याची क्षमता नावाचं जे गणित आहे ते यांच्याकडे नसतं. अगदी डॉक्टर शिवराम कारंत जे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते होते. हे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते शिवराम कारंत निवडणुकीला उभं राहिले त्यांचं निर्वाचित करण्यात आलं. एक प्राध्यापक निवडणुकीला उभं राहिले त्यांना फक्त 3 मतं मिळाली. आणि शिवाय वर्षभर घरात काढणं चालू होतं. बायको विचारत होती की तुम्हाला 3रं मत कोणाचं मिळतं. त्यामुळे बुद्धिवादी जगाचा हा जो माध्यम आहे हा तिकडे त्याला येस मिळत आहे. आता भारताच्या शेवटच्या टप्प्याचा एक भाग म्हणून मी आपल्याकडे काय चालू केलंय की मराठीमध्ये एकोळी म्हणजे इंग्रजी म्हणून म्हणून त्याची मराठी भाषांतर करून एक एकोळी नावाचा प्रकार मराठीमध्ये लिहून केलेला आहे. त्याची 9 ऑनलाईन पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. शेवटच्या टप्प्याचा भाग म्हणून मी काही एकोळी फक्त तुम्हाला त्याच्या वाचून दाखवतो. आता त्या एकोळी शांतपणे ऐकता तुम्हाला आशय लक्षात येईल. दुसऱ्यांनी घेरल्यावर दगडाची किंमत समजते. अचानक वायफाय बंद पडलं. चौकशी केल्यावर कळलं शेजाऱ्यांनी बरेच महिने पीक भरलं नव्हतं. इतका बेजबाबदारपणा मला नाही. एखादा माणूस ज्याला असं म्हणतो मी विचार करून सांगतो म्हणजे बायकोला विचारून सांगतो. वाईट वाटताना माणसे डावीकडे आणि उजवीकडे पाहून घेतात. फक्त वर बघायचं विसरतात. वर बघायचं विसरतात म्हणजे वर काय असते काय वाईट बघा. वाईट वाटताना माणसे डावीकडे आणि उजवीकडे पाहून घेतात. फक्त वर बघायचं विसरतात. वर काय असते देव सीसीटीव्ही असते. तुमच्या घरात आलेल्या पाहुण्यांना तुम्ही ग्रीन टी पाहता. ग्रीन टी पाहण्याचे फायदे महिला वर्गाला नक्की करते. ग्रीन टी पाहण्यामुळे एकदा मुलीच वाटतं. दुसरा मुद्दा दूध वाचतं. तिसरा मुद्दा बिस्किट द्यावं लागत नाही. चौथा मुद्दा पाहुणा परत मागत नाही. 5वा मुद्दा पाहुणा परत घरला येत नाही. आता एक आणखी सगळे नवं लक्षात ठेवा. जग भारताचं कितीही कौतुक करू दे प्रत्येक माणसाची बायको आपला नवरा देवानं कोणालाही देऊ नये असं बायकोला वाटतं. आणखीन एक पहिला मंडळात हे पटेल. कुठल्याही माणसाची बायको त्याच्या विरुद्ध जेवढं बोलते तेवढं त्याच्या विरोधात देखील बोलत नाही. अशी माझी ठाम खात्री आहे. तो त्याच्या बायकोला नको आहे त्याची आई त्याला परत घेत नाही. घरात बघा तुम्ही काही स्वच्छ करताना अस्वच्छ घाणेरडे कपडे वापरणं ही आपली परंपरा आहे. प्रत्येक गावात एक बोल असतो. आमच्या शहरात तुमचं स्वागत असो. आता तुम्ही जा. पूर्वी असं म्हणायचे की बेडकाला दगड मारला की मुठी बायको भेटते. बेडकाला दगड मारला की मुठी बायको भेटते. आमचा नेम चुकला. ते मागला असतं पळून जाण्याचा रस्ता लागतो. तुम्ही तोंड उघडलं की कोणीतरी मूर्ख बोलायला सुरुवात करतो. आमची साधी राहते तुमचे विचारसरणी दुसरं काय करणार परवडत नाही. कुठं निघाला एक जणांना मॉर्निंग वाटता ह्या रस्त्याला शॉर्टकट आहे. बऱ्याच बायका नवऱ्याला घालवण्यासाठी पोराला बदलून टाकतात. अडचणीच्या वेळी कुणी साथ देत नाही.
तुम्ही पण अडचणीत असल्यावर चुकत होता. लग्नानंतर काही वर्ष झाल्यावर बायका काम तरी नवरे टकले होतात हे माहीत असून सुद्धा लोक का लग्न करतात कुणास ठाऊक. घरातल्या स्त्रीवरती थोडं तरी समान असावं, घरातलं घरपण जपावं. बरेच जण आपले मित्र कधीच नसतात, पण आपण त्यांचे असतो. काही काळानंतर आपल्याला फरक लक्षात येतो. हा जन्म निघून गेला, पुढच्या जन्मात चांगलं वाटतं. आपल्या चारित्र्याचं सार्वजनिक लेखापरीक्षण करून काढले असेल तर आपण निवडणूक लढवावी. तुमच्यापेक्षा तुमच्याबद्दल जास्ती माहिती आपल्याला शेजारी म्हणतात, कारण शेजाऱ्याला घरातल्या भांडणाच्या दोन्ही बाजू या 100% माहीत असतात. तुम्ही पोपट आहात काय, ऐकलेलं सगळ्यांना पुन्हा पुन्हा सांगू शकताय म्हणून विचारतो. पूर्वी कसं असायचं त्या प्रकरणामध्ये प्लेगर प्लेसला सांगायचा, चिठ्ठी वापरून ठरवून टाकायचं. आता त्यामध्ये बदल झालेला आहे, चॅट क्लिअर करणे असा निरोप येतो. व्हॉट्सअपवरती आपण सगळे मेसेज ज्यावेळेला क्लिअर चॅट करतो, मला तर असं वाटतं की क्लिअर चॅट म्हणजे ग्रुपवरच्या सर्व विचार मानताना वैविध्य सामूहिक श्रद्धांजली म्हणता येईल. संपत्ती काय आणि बायको काय नेहमी 2 नंबरची गाजत असते. तुमचा मुलगा काय करतो तर विचारलं, एका बाईने सांगितलं शास्त्र, एका मुलीला विचारलं बाळ तुझं लग्न झालं का, होय. नवरा काय करतो, पश्चाताप. तुमचा मुलगा काय करतो, तो म्हणणार पायलट आहे. म्हणजे काय करतो तर लग्नात ड्रोननं विमान उडवतो म्हणणार. तुम्ही बघा, एकदा समोर बायका ऐकत नाही म्हणून कुकरला देखील ती शिट्ट्या असाव्या. नवरा बायकोचं भांडण सुरू असताना अचानक पाहुणे आले तर ते भांडण थांबतं आणि पाहुण्यांचं स्वागत केलं जातं. त्याला म्हणायचं तात्पुरती युद्ध होते. पूर्वी घटनेवरती हलत असायचे, आता स्टोरी आणि स्टेटस असतो. फटाके आपण काय शिकलो, कधी काळी लावून पळून लागेल. विवाहित पुरुष नोकऱ्या करतो, बॉस नाही. एका बॉसने काय केलं, आपल्या ऑफिसमध्ये केवढा बोर्ड दिला की मी इथला बॉस आहे. दुसऱ्या दिवशी त्याच्या बायकोला तो बोर्ड घालला आहे की मी बॉस आहे, एवढं दिलं होतं. तो बायकोने तेव्हा घरात ठेवला, मी बॉस आहे. मला आता मी रिटायर होऊन 5-6 वर्ष झाली, त्यामुळे मला दिवसभरात फक्त 3 लोक कॉल करतात. कुठले, 1 नंबर बायको, 2 नंबर रॉंग नंबर, 3 नंबर कस्टमर केअर. एवढे 3 प्रकारचे फोन हे शक्यतो सेवानिवृत्त माणसाला येत असतात. आता एक समजा तुम्हाला राजकारणामध्ये भली माणसं राजकारणामध्ये भाग आहे. मला राजकारणामध्ये खूप आदर आहे. तर राजकारणामध्ये भाग असा माणूस असतो की जो समाजासाठी पूर्ण वेळ काम करत नाही, जो आपल्या कुटुंबाच्या बाहेर जाऊन लोकांसाठी वेळ देतो. तर त्यामुळे पण कसं आहे, कुठली पण सत्ता आहे तिचा धर्म काय आहे हे कोणाला गावात विचारायची गरज नाही. सामान्य माणसाबरोबर 5 मिनिटं चर्चा केली की तिथल्या सत्तेचा दर्जा कामाला आपोआप लक्षात येतो. काही लोकांना जे काही चालू असेल त्याला विरोध करायची सवय असते. बहुतेक चांगली सभ्य नॉर्मल माणसं आपल्या परिचयाचे नसतात. हा जो प्रकार तुम्हाला आणखी गमत आहे, सासूबाईंना सासऱ्या असल्यानंतर आई म्हणजे म्हातारीची सून आहे की बाहेर गेल्यावर म्हातारी किंवा थेरपी या प्रमाणे तिचा हातात पूर्वी करते. प्रेम कसं आपलं असतं, शेतामध्ये आलेले असतात. कुणाची पोस्ट आपण असते, कॉपी कोडच्या रूपानं सगळीकडे भटकत राहत असते. किसान काम असता की कुठल्याही माणसाचं मन हे भरून येतं. खरं शांत असतं, खोटं आंधळपणा करतं. तर अशा प्रकारच्या एकुणीत आहे वनलाईन ज्याला म्हणू, त्या वनलाईनवरती पण मी सातत्याने काम करत असतो. मी अनेक वैचारिक विषयावरती पण वनही झाले आहे. पण यावर्षी मला खास सांगण्यात आलं होतं की उलट राहिले तुम्ही आणि लोकांना हसवायचं आहे. त्यामुळे सगळ्या प्रकारचे विरोध सादर केले, आपण तिथे सगळ्यांनी सहन केले. आणि आता काय झालं, एकदा सगळे एक माणूस भाषण करायला लागला. त्याचं भाषण बराच वेळ चाललं, माणसे कंटाळली, लागली. जरी हा मोठा राहिला तरी बोलत जर राहिला, शेवटी कोकणात एक माणूस उठून उभा राहिला, त्याच्या हातात निवडलं होतं. तर तो असं म्हटलं की साहेब तुम्ही बोला, तुमच्याबद्दल माझी काय तक्रार, तुम्हाला भाषण करायची कुणी परवानगी दिली, त्याला मला सांगा. त्याला मी जेवण ठेवणार नाही, त्यासाठी मी थांबतो. जय